रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहेत। बाही डिझाइन म्हणजेच काउल स्लीव्ज मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे। तर आता तुम्ही जे ब्लाउज बघतायत रेडीमेड ब्लाउज हे माझ्याकडे आलेला आहे। तर कस्टमरचं माप खूप कमी आहे आणि कप्स खूप मोठ्या साईजचे असल्यामुळे त्यांना हे कप्स काढून घ्यायचे आहेत। तर एक तुम्हाला पद्धत देखील इथे बघायला मिळते की कप्स आपण अशा पद्धतीने काढू शकतो। पूर्ण शिलाई उसवायची आणि साइडने बरोबर अस्तरच्या आतमधून आपण हे कप्स उसवून काढू शकतो। ब्लाउज एकदम जसंच्या तसं आपला फिनिशिंग मध्ये इथं राहत असतं आणि कप्स एकदम आरामात निघून जातात। बघा, एकदम रेडीमेड ब्लाउज आहे आणि वेगळ्या पद्धतीचा आहे, बघू शकता। तर आता आपण ह्या ब्लाउज साठी स्लीव्ज बनवणार। त्यासाठी कस्टमरने आपल्याला नेट आणून दिलेले आहे 1 मीटर। तर डबल मध्ये मी घडी घातलेली आहे नेटची, तर 21 इंच येते। अशा पद्धतीने आपल्याला ट्रायंगल करायचा आहे। लक्षपूर्वक बघा, डबल नेटची घडी आणि ट्रायंगल केला। आता हा जो काही आपला कोन तयार झालेला आहे त्रिकोण, तिथं खाली आपल्याला दंडगेचं निम्मे प्लस 1.5 इंच जिथं येत असेल तिथं आडवं असं मोजून घ्यायचं आहे। जिथं कुठं आपलं माप व्यवस्थित बसते तसं मी मोजून घेतलं आणि आता दंडगेराच्या मापापासून आपण वर बाही उंचीचे माप टाकून घेणार। 10 इंच उंचीला घेतलेली आहे बाही। आपण त्रिकोण मध्ये बाही कट करतोय, काउल स्लीव्ज आहे, एकदम डिटेल मध्ये सांगते तुम्हाला। बघा, खालचं मी बॉटम सरळ केला आणि वरती 10 इंच मोजत आपण वरती देखील एक लाईन मार्किंग केलेली आहे। आता इथं बाही घडी आपल्याला 8 इंचाची घ्यायची आहे, म्हणजे 32 मापाचा आपला हे ब्लाउज असणार आहे। आता इथं काय करणार, आपण उतार देणार। बाही उतार 4 वर दिला आणि बाहीचा आकार मी असा देऊन घेतलेला आहे। आता आपली ही बाहीची मार्किंग झालेली, नेटच्या कापडावर थोडा चॉक कमी दिसतो। आता बाही उंचीच्या वर आपला जेवढा काही कापड शिल्लक राहतोय त्रिकोण मध्ये तेवढा आपल्याला घ्यायचा आहे। 10 इंच आपला कापड एक्स्ट्रा येतोय, तेवढाच कापड मी इथं घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी आकार देत एक्स्ट्राचा जो काही कापड आहे म्हणजेच नेट आहे ते आपण कट करून घेणार। बघू शकता, अशाच पद्धतीने तुम्हाला देखील आकार इथं देऊन घ्यायचा आहे। नेट वर आपण डबल स्लीव्ज कट करून घेतो, म्हणजे दोन्ही बाह्या आपण सोबतच कटिंग करून घेतोय। आता हा खालचा कोण कट करत खाली बॉटम देखील आपला बाहीचा तयार केला आपण। इथं सेंटरला कट लावायचा आहे, खूप महत्त्वाचं पार्ट आहे। आता हे 3 वर मी पॉइंट लावला, परत अजून 3 वर पॉइंट लावायचा आहे। असे 3 वर पॉइंट आपल्याला खालीपर्यंत, म्हणजे आर्महोलचा जो पार्ट आहे जिथपर्यंत आपण उतार दिलाय तिथपर्यंत आपल्याला 3 वर पॉइंट लावून घ्यायचे आहेत। तर मी किती पॉइंट लावले बघा, 1 2 3 4 आणि 5। तर मी बरोबर 5 ठिकाणी निशाण लावलेले आहेत। सेंटर पासून 5 पॉइंट आपण लावून घेतले। आता ही प्लेट आपण अशी घेणार, तर इथं बघा बरोबर 3 नंबरच्या पॉइंटच्या मध्ये आपल्याला अजून एक पॉइंट लावायचा आहे। ठीक आहे, बघा 1.5 इंच आपण त्या पॉइंट पासून मध्ये मोजलं, म्हणजेच त्याचे सेंटर केलेलं आहे आपण। आता दोन्ही बायांना सेंटर सोबत लावायचं आहे म्हणून आपण घडी घातली। आता तुम्हाला संपूर्ण डिटेल मध्ये पॉइंट मी इथं चेक करून दाखवते। हे बघा, हा वाला 3 वर दिलेला आहे, सेंटर पॉइंट पासून 3 इंचावर। त्यानंतर हा पॉइंट देखील 3 वर दिलेला आहे, तसंच हा देखील 3 वर दिलेला आहे। आता ह्या पॉइंट पासून आपण 1.5 इंचावर दिलेला आहे आणि दुसरा पण 1.5 वरती आहे। त्यानंतर त्याच्या खाली परत एक 3 वर पॉइंट दिलेला आहे। हे पॉइंट नोट डाऊन करून घ्या। अशा पद्धतीने डायग्राम तुम्ही नोटबुकवर काढू शकता। आता बघा, आपण 2 नंबरचा पॉइंट घेतला आणि प्लेट घेतली, परत दुसरी प्लेट घेतलेली आहे आपण। पॉइंट मी कुठले हातात घेते हे लक्षपूर्वक बघा। अजून आपण आता इथे एक तिसरी प्लेट घेतलेली आहे। जिथं आपले पहिली प्लेटचे टोक संपत आहे तिथंच आपण आपल्याला दुसऱ्या प्लेटचे टोक ठेवायचं आहे। एकावर एक आपल्याला प्लेट येऊ द्यायची नाही, काळजी घ्यायची।
आणि लक्षपूर्वक बघणार तर तुम्हाला कळेलच की आपल्या प्लेट कशा आलेल्या आहेत। तर बघा एकदम छान अशा 3 प्लेट आपल्या इथं घेतल्या गेल्या। आता हा जो काही वरचा पार्ट आपला 3 इंचाचा दोन्ही बाजूला शिल्लक आहे तिथं आपण छोटे छोटे 2 प्लेट घेणार दोन्ही बाजूने अशा पद्धतीने, म्हणजे आपला प्रॉपर काउल स्लीव्हचा जो लुक आहे तो आला आणि खाली बॉटम आपला जो क्रॉस दिसत होता तो देखील आता इथं सरळ झालेला आहे। तर एकदम योग्य ती पद्धत मी तुम्हाला इथं काउल स्लीव्हची दाखवत आहे। पूर्ण बघा आणि जॉईंट कसं करायचे आहे आपल्याला ही स्लीव्ज ब्लाउज वरती। रेडीमेड ब्लाउज असलं तर आपल्याला स्लीव्ज कशा पद्धतीने जॉईन करता येते हे देखील तुम्हाला आजच्या ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, कारण ब्लाउज रेडीमेड आहे आणि ब्लाउजला शोल्डरला बरोबर पाइपिंग वगैरे सर्व काही केलेलं आहे। मग अशा वेळेस आपण स्लीव्ज कशा पद्धतीने लावायची ती देखील आपण इथं बघूया। पिना काढत मी आता संपूर्ण स्लीव्ज एकदम छान अशी टिप टाकून स्टिचिंग करून घेतलेली आहे, म्हणजे स्लीव्हला जो लुक आपल्याला द्यायचा होता तो आपल्या इथं देऊन झालेला आहे। आता खाली बॉटमला मी अशी पट्टी फोल्ड करून घेते, अगदी 1 पाव इंचावर फोल्ड, अजून 1 पाव इंचावर फोल्ड केलेला आहे। हवं तर तुम्ही इथं कलर कॉम्बिनेशन मध्ये लेस लावू शकता, जी पाइप वाली लेस येते पूर्णांची लेस ती देखील तुम्ही इथं लावू शकता। खूप सुंदर लुक अजून तुमच्या स्लीव्हला मिळेल। आता बघा स्लीव्हचे सेंटर आणि ब्लाउजच्या शोल्डरचे सेंटर दोन्ही सेंटर मॅच करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज बरोबर ब्लाउज खाली अशा पद्धतीने ठेवत एकदम व्यवस्थित अशी टिप टाकायची आहे। पाइपिंगच्या मधोमध टिप टाकायची आहे, बघू शकता। मी स्लीव्ज लावायची सुरुवात सेंटर पासून केलेली आहे हे देखील लक्षात घ्या। आता दुसऱ्या बाजूला देखील आपले स्लीव्ज बाकी राहिलेले आहे तिथं आपण टिप टाकणार। आता आपली ही जी टिप आहे ती टाकून झाली का आपण परत स्लीव्ज वरती डबल टिप टाकणार, म्हणजे त्याच्या शेजारी जी पाव इंचावाली टिप आहे तिथं देखील आपण आता परत टिप टाकणार आहेत, जेणेकरून आपल्या स्लीव्जवर डबल टिप इथं येणार आहे। ठीक आहे, बघा आता आपण इथं फिटिंग करून घेणार। कमरेची फिटिंग, तसंच छातीचं माप किती आहे आणि दंडघेऱ्याचं माप किती आहे याप्रमाणे मी इथं फिटिंगची टिप टाकून घेतली। अशा पद्धतीने आपण आजच्या ह्या व्हिडिओत काउल स्लीव्ज बघितलेली आहे। तर मग मैत्रिणींनो, आजची ही स्लीव्ह डिझाइन तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत। धन्यवाद।